गुड आफ्टरनून ऑफ यू. बसून बसून गुडघे गेले दुखून, पाठ गेली अवघडून, मान गेली तुटून, पटदिशी कार्यक्रम संपून घरी जाऊ म्हटलं तरी बारस्कर सर आले कुठून. सगळेजण मगापासून तरी कसोटी तुमची असते, कारण वक्ता एकदा तापल्यानंतर तो थांबत नाही. तुम्ही टाळ्या दोन प्रकारच्या वाजत असतात. एक खरोखर सर भाषण खूप आवडले म्हणून, आणि दुसरं इनडायरेक्टली मेसेज असतो सर लवकर आवरा म्हणून. एका कार्यक्रमात मी असाच गेलो, त्यावेळी मी ठरवलं होतं की काही असू दे, यावेळी भाषण द्यायला जे चालू करायचं थांबायचं नाही, काही होऊ दे. भाषणाला मी सुरुवात केली, अर्धी लोक उठून गेली. मी लई दिली पॉझिटिव्ह थिंकिंग भरपूर. अर्धी लोक उठून गेली, अर्धी राहिली होती, तरी मी थांबलो नाही. अर्ध्यातली मी अर्धी उठून गेली, थोडीफार राहिली. मी विचार केला थोडीफार लोक तरी आहेत, ह्यांना तरी भाषण द्यायचं. ती मी उठून गेली, एकटाच राहिला. मी म्हणलो आपल्यामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग आहे की नाही, तो बसलाय तोपर्यंत भाषण द्यायचं. मी बोलत गेलो, तो ऐकत गेला, मी बोलत गेलो, तो ऐकत गेला. शेवटी मीच दमलो आणि त्याच्याजवळ गेलो, त्याला विचारलं बाबा तुला माझं भाषण इतकं आवडलं का? तो म्हटला साहेब तसं नाही, तुम्ही ज्या माईक वरती बोलताय ती साऊंड सिस्टीम माझी आहे, तुमचं भाषण झाल्याशिवाय मला जाता येत नाही. हा थोडं तुम्हाला रिलॅक्स केलं, असं माझ्या बाबतीत कधी झाले नाही. गुड आफ्टरनून ऑफ यू. Honorable Chairman, respected persons and all my dear students. First of all, I would like to say thank you for giving this golden opportunity. सर्व एक तरी साहेबांना खूप आल्यापासून बघतोय, साहेब कंटिन्यू फोनवरती बिझी आहेत, त्यांचं शेड्यूल खूप मोठं आहे. त्यामुळे मी मोजून 5 ते 10 मिनिटे घेणार, मी थांबीन. विश्वास नांगरे पाटील त्यांच्या स्पीचची सुरुवात करत असताना नेहमी म्हणतात, माझ्या जमलेल्या गोड गोंडस देखण्या सुंदर रान फुलानो, माझ्या जमलेल्या गोड गोंडस देखण्या सुंदर रान फुलानो. मी तुम्हाला रान फुलानो याच्यासाठी म्हटलो, की या रान फुलांना काळी कसदार जमीन, योग्य हवामान आणि भरपूर पाऊस ज्यावेळी मिळतो त्यावेळी रान फुलं अशी फुलतात की यांच्या समोर पुण्या मुंबईचे झेंडू मोगरे गुलाब पिके पडतात. आणि ही रान फुलं तुम्हाला बघा पेटे घातलेली दिसतात, ही रान फुलं उमललेली तुमच्या समोर लक्षात येतात. आणि पोलीस भरती करणारे हे सर्वच विद्यार्थी, एमपीएससी करणारे, मी स्वतः पीएसआय इंटरव्ह्यू क्वालिफाईड आहे, बऱ्याच एक्झाम तालेट वगैरे मी क्वालिफाईड आहे. माझी थोडक्यात ओळख करून देतो, मी बारस्कर सर. स्पर्धा परीक्षा अकॅडमी महामोल सरांचा माझा जवळजवळ 10-11 वर्षाचा प्रवास एकत्रित आहे. याच एकलव्य अकॅडमीवरती मी आठवड्यातनं 2 वेळा लेक्चरला येत होतो, पण माझं खूप शेड्यूल वाढल्यामुळे मी येत नाही आता. मी आता रिसेंटली माझ्या 2 स्कूल केले, मी चेअरमन आहे 2 स्कूलचा, बारस्कर ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल आणि बारस्कर आयडियल सेमी मीडियम स्कूल. 2 स्कूल स्थापन केले, मी त्याचा चेअरमन आहे आणि इंग्लिश मीडियम स्कूलचा मी प्रिन्सिपल आहे. जवळजवळ 1000 विद्यार्थी आहेत, 60 शिक्षक माझ्या असिस्टंट टीचर्स म्हणून तिथं काम करतात. म्हणतात की सपने उन्हीं के पूरे होते हैं जिनके सपनों में जान होती है, सपने उन्हीं के पूरे होते हैं जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं उड़ा तो हौसलों से होती है. फक्त तुमच्यामध्ये गट्स पाहिजे. आज हे विद्यार्थी झाले, जे पोलीस भरती झाले, ते विद्यार्थी माझ्या नजरेत हिरोच आहेत. पण जे विद्यार्थी 1-2 मार्कात गेले ते सुद्धा हिरोच आहेत. फक्त 1 वर्ष लेट हिरो आहेत, लक्षात ठेवा. पुढच्या वर्षी आपल्याला व्हायचं आहे. बरेच गावातली लोक किंवा ज्यांना काय माहित नाही, पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांची चेष्टा उडवतात. जो मुलगा झाला नाही त्याला चिडवतात, 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, तू प्रयत्न करतोयस, पोलीस भरती झाला नाही. मी त्या सगळ्यांसाठी एकच सांगेन, तुम्ही चिडवायच्या आधी तो पोलीस भरतीचा मुलगा जे जीवन जगतो, पहाटे उठतो, पळतो, स्टडी रूम मध्ये स्वतःचं जीवन घालवतो, तसं फक्त 1 महिना करून बघा. आयुष्यात तुम्ही कोणाला पुन्हा कधी टॉन्ट नाही मारणार, कारण त्याचे एफर्ट, त्याचे दुःख किती आहेत त्या फक्त मुलाला माहित असतात. स्वप्न ते नाही जे झोपल्यानंतर पडतं, खरं स्वप्न ते असतं जे आपल्याला झोपूच नाही देत. बाळांनो, तुम्ही जर हार्ड वर्क केले, तुम्ही जर ठरवलं आय वॉन्ट टू, हे बघा ते कार्यक्रम घेण्यापाठीमागचं रिझन काय माहितीये का तुम्हाला? ते स्पार्क आहे. स्पार्क छोटाच असतो, सिलेंडरचा लाइटर, गॅसचा लाइटर स्पार्क छोटा आहे, पण स्पार्क दिल्यानंतर धमाका मोठा होतो. ह्या कार्यक्रमातून तुम्ही एक मोटिवेशनल एक स्पार्क घेऊन जायचं आहे आणि त्याच्यानंतर एक मोठे यश मिळवायचं आहे, तो मोठा धमाका असेल. हे तुम्ही लक्षात ठेवा. वी कॅन गेट एनिथिंग. आपण ह्या जगात काहीही मिळवू शकतो, फक्त आपली तेवढी विल पॉवर स्ट्रॉंग पाहिजे. तुमचे शिक्षक हे तुम्हाला गाईडलाईन देण्याचं काम करतात. तुम्ही शिक्षकांकडून 100% अपेक्षा नाही करू शकत. ते गाईडलाईन देतात, तुम्ही त्यांच्या अंडर वर्कआउट करायचंय. जे फिजिकलचे टीचर असतील, जे लेखीचे टीचर असतील, त्यांच्यावरती तुमची 100% श्रद्धा पाहिजे. 100% यू विल गेट सक्सेस देअर. म्हणून म्हणतात की तुमचे जसे कर्म आहेत तसे तुम्हाला त्याचे फळ मिळतात. 1-2 फक्त किस्से सांगतो आणि मी थांबतो. सगळ्यांनी लक्षात ठेवा,
फक्त आपली माइंड गेम पाहिजे. आपण जे विचार करतो त्याच गोष्टी आपल्याला मिळतात. जगात खुदा के खजाने में किसी बात की कमी है ही नहीं, सिर्फ मांगने वालों की कमी है. या जगात कुठल्याच गोष्टीची कमी नाही. आपण मागायला आणि प्रयत्न करायला कमी पडतो. देवाने दिव्यातली वाट बदलते. रात्र नाही रात्रीतलं स्वप्न बदलतं. दिव्याने दिव्यातली वाट बदलते. बाळांनो, मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा. नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्कीच बदलते, जशी या विद्यार्थ्यांची बदलते. जागेपेक्षा लहान असतं घर, जागेपेक्षा लहान असतं घर, घरापेक्षा लहान असतं दार, दारापेक्षा लहान असतं कुलूप, कुलपापेक्षा लहान असते चावी, मात्र ती चावी पूर्ण घरावरती राज्य करते. ती चावी म्हणजे तुमचा आत्मविश्वास. तुम्ही स्वतःवरती जर विश्वास ठेवला, यू कॅन गेट एनीथिंग. व्हॉट आय एम टेलिंग, एनीथिंग यू कॅन गेट इट. फक्त आपली विल पॉवर स्ट्रॉंग पाहिजे. आताच त्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले की 14 वर्षाचा आहे, 14 वर्षाचे नरक यातना भोगल्या. त्यानं जर मध्येच 13 वर्षी जर प्रयत्न बंद केले असते तर हे 14 वर्ष जे ग्लॅमरस त्याच्यासाठी होतं त्यांना ते मिळालं नसतं. म्हणून किती अपयश येऊ दे, म्हणतात की नाही अपयश यशाची पहिली पायरी, दुसरी पायरी. त्यांनी ते अपयशाचा अख्खा जिनाच सोडून गेले, पण त्यांनी यश मिळवलं. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ज्या गोष्टी निगेटिव्ह आहेत त्याला आपण पॉझिटिव्ह घेतल्या पाहिजे. त्याचं एक उदाहरण सांगतो आणि मी थांबतो. नवरा बायको घरी असतात आणि एक बोका यायचा, नेहमी दूध पिऊन जायचा. बायको चिडते आणि नवऱ्याला म्हणते नेहमी तो किचन मध्ये डिस्टर्ब करतो, या बोक्याला सोडून ये. नवरा म्हणतो ठीक आहे, बोक्याला सोडायचं नाही, सोडून येतो. तो बोक्याला धरतो आणि एका गल्लीत सोडून येतो आणि बायकोच्या समोर येतो आणि म्हणतो हे बघ सोडला की नाही बोका. बायको म्हणते तो बघा किचन वरती तुमच्या आधी आले. मांजर कधी लवकर वाट विसरत नाही हो. मग पुन्हा आणि तो त्रास चालू होतो. त्याच्यानंतर बायको म्हणते बोक्याला सोडाला. ठीक आहे म्हणतो, सोडून येतो. नवरा एक 5-6 गल्ल्या लांब येऊन सोडून येतो बोक्याला. आणि नवरा एका तासाभरात घरी येतो आणि रुबाबात बायकोला म्हणतो सोडला की नाही बोका. बायको म्हणते लाज वाटली पाहिजे तुम्हाला, बघा तो किचन वरती बोका पूर्ण आला. त्यावेळी मात्र नवरा इतका चिडतो, त्यावेळी तो म्हणतो एक तरी ह्यो बोका राहील नाही तर तुझा बोका राहील, आज या बोक्याला सोडल्याशिवाय सोडत नाही. तो इतका चिडतो, तो बोक्याला घेतो आणि दूर जंगलात सोडायला जातो. 1 तास झाला नवरा परतच येत नाही. बायको टेन्शन मध्ये. 2 तास झाले, दुपार झाली, परतच येत नाही. बायको टेन्शन मध्ये, तो बी बोका येईना, हिजा बी बोका येईना, नक्की काय मॅटर झाले काय समजेना. संध्याकाळ झाली, रात्र झाली. बायको न जेवता इकडे तिकडे फिरत नवऱ्याची वाट बघत होती. रात्रीचे 2 वाजले आणि डोरवरती नॉक नॉक. बायको कधी एकदा बोक्याचं तोंड बघू म्हणजे त्याच्या नवऱ्यास. ती बिचारी एकदम आतुरतेनं, म्हणजे तिला दया आली होती की नवरा दिवसभर बाहेर गेला, काय झालं असेल. दार उघडते, बघते तर समोर नवरा, केस हिसकटलेले, कपडे फाटलेले, बटन तुटलेले. आणि नवऱ्याकडे बघून तिला वाईट वाटते. बघता बघता नवऱ्याकडे असं बघत येते तर पायात बोका. हे जी बायको चिडते, माझी तुमच्यावरती जे प्रेम आलं होतं, दया आली ती गेलीच म्हणले. ह्या बोक्यासाठी मी चिडत होते आणि बोक्याला घेऊन आला. नवरा डबल आवाजात म्हणतोय पहिला तोंड बंद कर, बोक्याला हात देऊन पहिलं दूध दे. बायको म्हणते अहो ह्या त्रासामुळे तरी तुम्हाला सोडायला सांगितलं होतं, पहिल्या बोक्याला हात लावून दूध दे. बायको म्हणते दूध देते, काय झालंय ते तरी सांगा. तुझ्या नादात ह्या बोक्याला दूध जंगलात सोडायला गेलो होतो, येताना घरची वाट विसरलो. ह्यो बोका होता म्हणताना पाठीमागे घरी तरी आलो बघ, नंतर जंगलात बसायची वेळ आली असती. तेव्हापासून तो बोका त्या घरचा परमनंट मेंबर झाला. मी इथं थांबतो, खूप वेळ घेणार नाही कारण साहेबांना खूप वेळ झाले. पण बाळांनो लक्षात ठेवा, तुमचे कर्म हे चांगलेच पाहिजेत. अदरवाइज यू विल नॉट गेट सक्सेस. तुम्ही जे करणार आयुष्यात ब्रह्मांडात ते तुम्हाला फिरून येणार आहे. कंपनी असते, कंपनीचा एक मालक असतो, मालकाला कशाचा राग येतो, तो मॅनेजरला कानाखाली देतो. कंपनीचा मालक मॅनेजरला कानाखाली देतो. मॅनेजर आता मालकाला उलट नाही मारू शकत, मॅनेजरला राग येतो, तो बायकोला कानाखाली देतो. आता बायको नवऱ्याला उलट मारू शकत नाही. 2026 मध्ये पुढचं मला काय माहिती. बायकोला राग येतो, बायको नवऱ्याला मारू शकत नाही. बायको त्याचा राग करते मोठ्या मुलावरती, ती मोठ्या मुलाला कानाखाली देते. मोठ्या मुलाला राग येतोय, तो छोट्या भावाला कानाखाली देतोय. ही सर्कल बघा काय असते. कंपनी के मालिक को किस बात का गुस्सा था पता नहीं, उसने खींच की दी मैनेजर को, मैनेजर ने खींच की दी अपने बीवी को, बीवी ने खींच की दी अपने बड़े बेटे को, बड़े बेटे ने खींच की दी अपने छोटे भाई को. छोटे भाई को बड़ा गुस्सा आया. तो म्हणला माझा काय संबंध. तो गेला दारात, एक कुत्र होतं, त्याला जोरात लाथ घेतली. राग त्याने कुत्र्यावरती काढला. ते कुत्र पिसाळलं आणि ते कुत्र पिसाळणे एका माणसाला लई जोरात चावलं. ज्या माणसाला चावला तो कंपनीचा मालक होता. दिस इज द रिसायकल. सफरचंदची बाग होती, एकाची इच्छा झाली चला आपण सफरचंद तोडूया चोरूया, बघायला मालक नाही. बघितलं डोळ्यांनी,
चालत गेले पाय. बघा चोरी काय, ज्यानं केले त्यालाच भोगायला लागतंय हे फिक्स आहे. बघितलं डोळ्यांनी, चोरी करायची सफरचंदाची बाग आहे, बघितलं डोळ्यांनी, चालत गेले पाय, तोडलं हाताने, खाल्लं तोंडाने, गेलं पोटात आणि गेलं पोटात तोपर्यंत मालक आला. मालकाने दांडके दिले पाटीत, दांडके दिले पाटीत, त्याही पाणी आलं डोळ्यातनं. ज्यानं ते सुरुवातीला बघितलं होतं. जिसने देखा वो गया नहीं, जो गया उसने तोड़ा नहीं, जिसने तोड़ा उसने खाया नहीं, जहां खाया वो रहा नहीं, गया वो पेट में, डंडे पड़े पीठ पे, जब डंडे पड़े पीठ पे तो आंसू निकले आंखों से, जिसने वो देखा. ओके, थँक्यू. आपलं प्रथम तुम्ही सर्वजण खूप नशिबवान आहात की अमोल सरांच्या अंडर तुम्ही मार्गदर्शन, त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडताय. माझ्या बी हाताखाली आतापर्यंत 150-200 पोलीस झालेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा सिंहाचा वाटा अमोल सरांचा आहे. कोरोना काळापासून, त्याच्या आधीच्या काळापासून गेली 10 वर्ष झाली आम्ही एकत्रित काम करतोय आणि सर सुद्धा लवकरच पोस्ट काढतील. पण प्रत्येक विद्यार्थ्यांना म्हणतोय, अमोल सर पोस्ट काढतील ही आनंदाची गोष्ट नाही. कोण सांगेल मला? कारण हा माणूस गेला तर बऱ्याच जणांचे पोलीस भरती होणारे विद्यार्थी जनरेशन कुठेतरी थांबेल. कारण सरांनी इतकी मुलं, कारण अतिशयोक्ती वाटेल सरांचे. तुम्ही बघा 15 ते 20 सरांनी आतापर्यंत एमपीएससीच्या मेन्स दिले. एक एमपीएससी मेन्स क्रॅक करायला माणसाचं आयुष्य जाते, एवढ्या मेन्स दिले. म्हणून मी कधी कधी अमोल सरांना चेष्टेत म्हणतोय, कधी कधी तुम्ही मला अधिकारी होऊ नये असंच वाटतंय. कारण त्यांच्या अंडर तुम्हाला पोलीस भरती होण्यासाठी हा एक माणूस सफिशियंट आहे. नो नीड ऑफ अदर थिंग. म्हणून एक फिजिकलचे बेस्ट ट्रेनर जे आता तुमच्या पाठीमागे बसलेले आहेत आणि लेखीसाठी अमोल सर इज ओनली सफिशियंट फॉर यू. ओनली यू हॅव टू फॉलो व्हॉट ही इज टेलिंग यू. तुम्ही मराठी विचारा घोळून पेलेला माणूस आहे. काही विचारा, अमोल सरांच्या घरी जायचं, रात्री 2 वाजता उठवायचं आणि म्हणायचं विभक्ती प्रत्यय सांगा, काही विचारा, पडलेला प्रश्न विचारा, सर डोळे न उघडता उत्तर सांगते. कारण ते पाठ आहे, सगळं ते भुललंय सगळं रक्तात. मी बी मराठी गणित बुद्धिमत्ता शिकवतो. गणितच्या बाबतीत माझी सवय आहे, मी कुठलंही सूत्र न वापरता गणित 90% सगळे तोंडी सोडवतो. सरांनी मी आता सांगेन, सर एकलेवरती माझे 2-3 गेस्ट लेक्चर मॅथ्ससाठी नक्कीच ठेवा. ह्या मुलांना मी सांगेन आणि मी इथं थांबतो. आपलं कोणीतरी ऐकतं हे बोलण्यासाठी खूप असतं, आपली कोणीतरी वाट बघतं हे चालण्यासाठी खूप असतं, आणि आपलं कोणीतरी वाचतं हे लिहिण्यासाठी खूप असतं, आणि आपली कोणीतरी आठवण ठेवतं, आपली कोणीतरी आठवण ठेवतं हे जगण्यासाठी खूप असतं, हे जगण्यासाठी खूप असतं. थँक्यू सो मच.